दरम्यान आपण बघितलं तर खार्डी गावचे शाखा प्रमुख वसंत फौजदार यांचा देखील सत्कार केला जातोय. रमेश मडवींना विनंती करतो आपल्या शुभासन सत्कार करायचा. शाखा प्रमुख आपण तो वसंत फौजदार खार्डी यांचा सत्कार करतील. रमेश मडवींना विनंती करतो आपण आपल्या शुभासन सत्कार करायचा. पहिल्या षटकात धावा दिल्यात आपण बघितलं तर यावेळेला 12 धावा दिल्यात अमरने. तर वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन येतं. यावेळेला आपण पाहतोय समीर पाटील. आपण पाहू शकता समीर पाटील एक अतिशय चांगला गोलंदाज आहे, तेवढाच चांगला फलंदाज देखील आहे. खूप चांगलं क्रिकेट दाखवलं तर आपण तो भगवा चषक उंबरड्याच्या मैदानावर या संघाने ऑन साईडला क्षेत्र पिटूचं षटक घेऊन आले. वेळेला ऑन साईडला क्षेत्रक्षण फाईन लेग आपण ते लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्रक्षण पाहू शकता, स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण पाहू शकता, लॉंग ऑन लेग क्षेत्रक्षण पाहू शकता. समीर गोलंदाजी मार्क स्ट्राईकला पर्यंत विशाल चेंडू कोलवर टप्प्यात चेंडू होता अपील होतो इथं मात्र सिद्धेश पाटील आपण बघतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय. यावेळेला अपील केलं जात आहे, पंच मात्र दाखवून देत आहे की चेंडू जमिनीला स्पर्श करून जातो. यावेळेला निर्धारित चेंडूची समाप्ती दिसते. सिद्धेश पाटील एक अतिशय चांगला फलंदाज आहे. गोलंदाजी मार्क समीर साईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. थर्ड मॅनला पॉईंटला क्षेत्रक्षण, बॅकवर्ड पॉईंटला पॉईंटला क्षेत्रक्षण, कव्हर शॉर्ट कव्हरला आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. एक डीप लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्रक्षण पाहू शकता. समीर गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड तिकडे मार्क करतो काटेबनील एंड कडून. स्ट्रायकर फलंदाज विशाल म्हात्रे. हा चेंडू लोअर फुलटा चेंडू ऑन साईडला, चेंडू कार्पेटच्या मध्ये चेंडू येतो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव पूर्ण करतो श्रीधर येतो, चेंडूला उचलतो, एकच धाव मिळणार आहे. चांगला क्षेत्ररक्षक आपण श्रीधर म्हात्रे. स्ट्रायकेल फलंदाज आपण बघतोय रवी अलिमकर येतो. यावेळेला रवी अलिमकरचा विचार केला तर आतापर्यंत रवीने आपल्या संघासाठी धावा कुठल्या तब्बल 5 चेंडूमध्ये 11 धावा, ज्यामध्ये एक चौकार एक षटकार दाखवलाय. पुढे समीर गोलंदाजी मार्कवर राऊंड तिकडे मारा करतोय काटेमानी लेनकडून. स्ट्रायकेल फलंदाज रवी अलिमकर. रिवाजचा वापर पण चेंडू आपण बघितलं तर यावेळेला तारे लागतोय, अन्यथा चौकार बॅलन्स हे सातत्याने आपण चित्र पाहतोय. खरं मैदानाच्या मध्ये जे 2 खांब आहेत ते बघितले तर फलंदाजी करणाऱ्या संघासाठी आपण म्हणजे कधी कधी डोकं दुखू दिसत ठरतात. चौकार गेला असता पण मात्र वायरला चेंडू लागून त्याच्या सर्कलमध्ये चेंडू फीड होतोय. एकच धाव मिळते मात्र एकने धाव संख्या वाढते. दशक धाव फलकात आपण पाहू शकता 14 धावा. पहिल्या दिवशी प्रथमेच पण चेंडू असं वाटलं षटकार जातोय पण वारी लागून चेंडू मैदानातच आपण पुन्हा एकदा आला होता. पुढे गोलंदाजी मार्क समीर. स्ट्रायकेला फलंदाज विशाल म्हात्रेला आपण पाहू शकता. खोलवर टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय सीमारेषा पार, कारण मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये त्यामुळे चेंडू पहिला जी खूप मोठी गॅप होती त्या गॅप मध्ये गेलाय स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन रिजन मधून. चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 18 धावा आपण पाहू शकता. तर पुन्हा एकदा क्षेत्रक्षणामध्ये बदल केले जात आहे. समीर गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर पण विशाल. विशालने देखील आपल्या बॅटमधून एक चौकार दाखवला, पहिला चौकार दाखवलाय. हा चेंडू अतिशय सुरेख फटका ऑल ऑफ केला चेंडूला. चेंडू अभेत यावेळेला चूक होणार नाही. चेतन मात्र झेल पकडतो आणि समीरला मिळणारी पहिली सफलता. विशाल बॅक टू पवेलियन. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीवती प्राण, इथे क्रिकेट जीवती प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची नवीन फलंदाज आपण सूरज फौजदारला पाहू शकता. अतिशय चांगला फलंदाज आहे आपण खालडी संघाचा. कधी खालडी संघात 3ऱ्या क्रमांकावर आला आपण म्हटलं सूरज. समीरला मिळणारी पहिली सफलता. स्ट्रायकेला फलंदाज आपण बघतो यावेळेला रवी अलिमकर. खूप कमी वय आपण बघतो, कमी वर्षात आपलं नाव खूप मोठं केलं टेनिस क्रिकेटमध्ये रवी अलिमकरने. ती चांगला फलंदाज.
हा चेंडू अतिशय सुरेख फटका इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू डीप मध्ये जातोय. चांगलं शतक केतन येतोय, चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथं मात्र मिळत आहे. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 20 धावा आपण पाहू शकता. खूप चांगलं क्रिकेट दाखवलं या षटकामध्ये. आपण गोलंदाज समीरने खूप चांगली गोलंदाजी केली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता 1 गडी बाद. धावसंख्या फलकात 20 धावा. समीरने षटकात धावा दिल्या तब्बल 8 आणि 1 गडी सुद्धा बाद केलाय. डीजे किरशी खरी किरीटा परी, किरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा. ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी माझा राजा लढला फक्त हिंदवी स्वराज्यासाठी. सुरेख शिवाजी महाराजांचं गीत लावलंय. तर 2 षटका समाप्तीनंतर आपण धावसंख्या धाव फलकाती पाहतोय. आपण यावेळेला 20 धावा 1 गडी बाद. तर पाहिजे तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा कोण येतं. मोलीसारखा एक अष्टपैलू खेळाडू सुद्धा आपण बघतो संघामध्ये आहे. अमर ठाकूर येतो गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक आपण बघतो दुसरं व संघाचं तिसरं डबल येतोय. पहिल्या षटकात 12 धावा आल्या तर यश संपादन झालं नव्हतं. कारण आता P1 P2 संपलेलं आहे. P1 मध्ये धावाल्या 12, P2 मध्ये धावाल्या 8. साईडला क्षेत्रक्षण आपण फाईन लेग पाहू शकता. यावेळी लॉंग लेग क्षेत्रक्षण पाहू शकता. स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण, मिड विकेटला क्षेत्रक्षण पाहू शकता. लॉंग ऑन लेग क्षेत्रक्षण पाहू शकता. अमर गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज सूरज. चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. शपल होऊन चेंडू लेगस्टम सोडून जातोय. पंच वाईटची खून करतायत. अवंतर धाव्याने भर. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 21 धावा. कौदई खार्डी संघ प्रथम आपण बघतो फलंदाजी करताना 21 धावा केल्या आहेत. कारण नाणेफेकी जिंकली कौदई सोनारपडा संघाने. पण गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो यावेळेला अमर ठाकूर खडेगवलेली एंड करून. हा चेंडू खुलवे टप्प्याचा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाहीये. चेंडू जोपर्यंत स्क्वेअर मध्ये फीड होईल चेंडू 1 धाव इथं मात्र मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. याला 22 धावा. सूरज पोजदार आपलं खातं उघडतोय. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला रवी अलिमकरचा विचार केला तर आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी केली. 14 धावांवरती फलंदाजी करतोय आतापर्यंत. छोटी पण उपयुक्त फलंदाजी करतोय अमरतो रवी. हा चेंडू लॉफ केला. चेंडू मिड विकेटला. पाच सिद्धेश पाटील झेल घेतोय का? चूक होणार नाहीये. आणि अमर ठाकूरला मिळणारी पहिली सफलता. रवी बॅक टू पवेलियन. थँक्यू डीजे मास्टर. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आपण बघतो. केतन म्हात्रेला आपण पाहू शकता. यावेळी खूप चांगला क्रिकेटर आपण पाहतोय. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय अमर. स्ट्राईकला फलंदाज सूरज पोजदार. चेंडू यावेळेला पुणेदा लाईन बघावी लागणार आहे. लेगस्टम सोडून जाणारा चेंडू पंच वाईटची खून करतायत. अवांतर धाब्याने भर. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 23 धावा. गडी बाद झाले तब्बल आपण म्हणतो 2 गडी बाद झाले. सलामीची जोडी मात्र इथं बाद झालेली आहे. रवी बाद झाला आपण तो विशाल बाद झाला. मात्र जी जोडी मैदानात ती म्हणजे सूरज पोजदार आणि आपण केतन म्हात्रेला आपण पाहू शकता. एक अष्टपैलू खेळाडू, खूप चांगला अष्टपैलू खेळाडू गावदी खाडी संघाचा. चेंडू पुन्हा एकदा लाईन बघावी लागणार यावेळेला. लेगस्टम सोडून जातोय चेंडू. कारण का अमर बघितलं तर चेंडू यावेळेला लेगस्टम जास्त खांद्याचा वापर करतो. चेंडू पडल्यानंतर लेगस्टम सोडून जातो. यावेळेला सलग 2 चेंडू वाईड फेकल्यात. आतापर्यंत विचार केला तर या षटकामध्ये 3 चेंडू आपण वाईड फेकलेत. 9 चेंडू फेकावे लागणार आहेत. पुन्हा अमर गोलंदाजी मार्कवर. खडीगोल इनकडून स्ट्राईकला फलंदाज आपण बघतोय सूरज पोजदारला आपण पाहू शकता. चेंडू आता मात्र व्यवस्थित लाईन आणि वगळतोय. कारण यावेळेला बघितलं तर ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडू फेकला होता. आणि मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटच्या संपर्क झाला. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 24 धावा. कवदे
खारडी संघाची 2 गडी बाद 24 धावा आपण पाहू शकता. परत गोलंदाजी मार्कवर अमर ठाकूरला आपण पाहू शकता. वैयक्तिक दुसरं बस संघाचं 30 षटक जोडतोय. राईट आर्म वर तिकडे मारा करतोय. हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू गुलाबी चेंडू फेकला तर पडल्यानंतर खाली राहतो. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते कारण 2 चेंडू सर फेकल्यानंतर 2 चेंडू मात्र इथं सुरेख फेकतोय. सूरज फौजदार सारख्या फलंदाजाला इथं मात्र शांत ठेवण्याचं काम करतोय गोलंदाज अमर ठाकूर. पुढे अमर गोलंदाजी मार्कवर ती षटकाधी पुढचा चेंडू राईट आर्म वर तिकडे मारा करतोय. हा चेंडू पुन्हा दाखवलो एक बायच्या स्वरूपात पॉइंटला चेंडू फीड होतोपर्यंत एकरी धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहतोय 25 धावा. खूप स्ट्रॉंग अपील झालं होतं यावेळेला. चेंडू बघितलं तर एकदम सोडून जात होता यावेळेला. तर सायकेला फलंदाज आपण पाहतोय यावेळेला केतन म्हात्रे अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. पण आता केतन म्हात्रे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. अमर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म वर तिकडे मार्क करतो. स्ट्राईकला फलंदाज केतन म्हात्रेला आपण पाहू शकता. हा चेंडू लॉफ केलाय. हा प्रसंगाला धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 3 षटकाच्या 26 धावा आपण पाहू शकता. या षटकात अमरने धावा दिल्या तब्बल आपण बोलले तर 6 धावा दिल्या 1 गडी बाद केले. तब्बल 2 षटकाचा विचार केला तर आपण 18 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केले. डीजे या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खान, ही क्रिकेटपटूंची खान. इथे क्रिकेट जीवती प्राण, इथे क्रिकेट जीवती प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवली. बघा जे आमचे कार्यकर्ते ते पुढे चेतन पावशे, सोमेश्वर पावशे, दीपेश पावशे, राजेश पावशे, आशिष पावशे, सागर पावशे, विकास पावशे, धनेश पावशे, गिरीश पावशे, गणेश बबन पावशे, पंकज पावशे, ओमकार पावशे, देवकुमार पावशे, मच्छिंद्र वाईले, भाऊ भोईर, अनिकेत पावशे, किशोर पावशे, भूषण पावशे, राकेश ठाकूर आपण पाहू शकता, सुमित राणे, मुकेश पावशे, जितेश पावशे, विकी पावशे सर्वांना आम्ही आपण होतो पहिलं वर्षी या आयोजकांनी स्पर्धा आयोजन केले. पण असं वाटत नाही की पहिल्या वर्षात या आयोजकांनी इथं मात्र आयोजन केले. खूप चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळतं आणि या सर्व आयोजकांनी खूप मेहनत घेतली त्याबद्दल त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आपण स्पर्धा पाहता एक गौदी क्रिकेट संघ काटेमानवली आयोजित गौदी चषक 2018 आपण पाहता. स्पर्धेचा अंतिम दिवस आणि स्पर्धेचं खास आकर्षण आपण बघतोय सिटी 100 बाईक आपण पाहतोय. कोणता खेळाडू या बाईकवर बसून आपल्या घरी जातोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 26 धावा. तर गोलंदाजी मार्कवर येतोय रितेशला आपण पाहू शकता. अतिशय चांगला गोलंदाज आहे गावदी सोनारपाडा संघाचा. कारण का आपण बघतोय मानेरेच्या मैदानावर कलशशी लाल शांताराम भोईर स्मृती चषकमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती या संघाने. रितेश गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय कटेमाने एनकडून लेफ्ट हँड वर तिकडे मारा करतो यावेळेला. चेंडू लोवर फुलता चेंडू फाईन लेगला बीड करतोय. चेंडू लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक येतो यावेळेला पण चेंडू सीमा पार जातोय. बघा जर यावेळेला जर फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जर चेंडू धावला असता तर नक्की चेंडूला पकडला असता. इथं मात्र चेंडूची गती ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवली. ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खान, ही क्रिकेटपटूंची खान. इथे क्रिकेट जीवती प्राण, इथे क्रिकेट जीवती प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण. थँक्यू डीजे मास्टर. सुरेख गीत लिहिलं आमच्या आपण साथी समालोचक विनोद पाटीलने. खरंच खूप चांगलं गीत लिहिलं आणि सर्व खेळाडूंची नावं या गीतामध्ये त्यांनी ऍड केलेली आहेत. अतिशय चांगलं गीत सातत्याने जेव्हा जेव्हा स्पर्धा आपण ग्रामीण भागात होते ते गीत वाजवलं जात आहे. ते चांगले आमचे समालोचक तेवढेच चांगले आपण गीत देखील लिहितात. कविता देखील ते खूप चांगल्या प्रकारे लिहितात. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 14 धावसंख्या धावफलकात पुढे सरकते 30 धावा आपण बघतोय. केतनला सुद्धा एक जीवदान मिळालंय आणि जीवदानाचा फायदा घेत मात्र एक चांगली इनिंग खेळताना दिसतोय.
रितेश गोलंदाजी मार्कवर. चेंडू फलंदाज बाद होतोय. बॅटन पॅटमधून निघून जातोय चेंडू. फलंदाज मात्र इथं 4 खाणे चित होतोय. केतन बॅक टू पवेलियन. थँक्यू डीजे मास्टर. अनिकेत निगुकरला आपण पाहू शकता अंडर 20चा खेळाडू. पाहिजे तर कशा प्रकारे फलंदाजी करतोय, कारण केतन म्हात्रेकडून खूप अपेक्षा होती, चौकार दाखवला, पण तो मात्र केतन मात्र इथं खेळपट्टी जास्त उशीर तग धरू शकत राहिला नाहीये. क्लीन बोल्ड केला आपण बघतो रितेशने त्यांना. लेफ्ट हँड उर्देकडनं मारा करतोय यावेळेला आपण बघतोय. सायकल फलंदाज आपण बघतो यावेळेला 5व्या क्रमांकावरती अनिकेत निगुकरला आपण पाहू शकता. रितेश गोलंदाजी मार्कवर कडेमंडली एनेकडून उर्देकडनं मारा करतोय. चेंडू फलंदाज बाद. इथे मात्र लोअर फुटा चेंडू आणि फलंदाज मात्र इथं बाद होतोय. ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नात आणखी एक विकेट प्राप्त करतो आपण रितेश. करतोय रितेश. इथं मात्र नवीन फलंदाज येतोय, तो म्हणजे आपण म्हणतो 6व्या क्रमांकावर बाला निगुकर. एक अष्टपैलू खेळाडू अजून एक आपण पाहू शकतो या संघामध्ये. खूप आपण जुना खेळाडू या संघामध्ये, गौदी खर्डी संघामध्ये. खरं आपण बघितलं बाला निगुकरला पण आम्ही खेळताना बघितलं. जिग्नू निगुकर एक अतिशय चांगला फलंदाज होता, पण आज मात्र आपण बघितलं क्रिकेटपासून दूरवरती. पैसा एड्रिक पूर्ण करतो का रितेश. इथं मात्र स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहतोय. गौदेवी चषक 2018चा अंतिम दिवस. मेगा फायनल मध्ये प्रवेश केला आपण गौदेवी उंबारली. आपण बघतो गौदेवी वडवली 20 संघाने इथं मात्र दिमागदार मेगा फायनल मध्ये प्रवेश केला. विशाल पाटीलच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळताना आपण पाहिलाय. तर कालच्या दिवसात सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आपण बघतो स्वर्गीय शिवाजीदास शेलार 11 खंबालपाडा संघाने. साई शेलार, जितू शेलार आणि आपल्यापैकी शेलार खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. प्रशांत उर्फ बाळाने पण खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. पण एड्रिक चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय तर मात्र रितेश तो बाळा निगुकर. चेंडू फुल टॉस लोअर फुटा चेंडू फेकला होता. पंच नोटची खूण करतात इथं मात्र ते मात्र जीवदान मिळतो बघा. जरी चेंडू समीर हातात घेऊन गेलं तरी मात्र बाद जसा फलंदाज, पण इथं मात्र नो चेंडू आहे. धावस संख्या दाखल करता आपण पाहू शकता 33 धावा. 3 धावा इथं मात्र मिळाल्या आहेत. 2+2+1 धावा म्हणजे ते 3 धावा मिळत आहेत. जीवदान मिळतं. बा निगुकरला पाहायचं तर जीवदानाचा किती फायदा घेतोय. जुनी ची संधी असणार आहे पण तर रितेशसाठी धावस संख्या दाखल करता आपण पाहू शकता. यावेळेला 33 धावा आपण पाहू शकता. रितेश तो बा निगुकर. चेंडू ऑन साइडला सीटच्या मध्ये सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू जातो बॅकवर्ड स्कोर लेग सीमा रेषे पार. 6 धावांचा गुड शॉट. आता कुणाचं नाव आला बाबूराव. आता आला बाबूराव. त्यानंतर सामना असणारे आपण तर अगासर पक्ष देसाई दोन्ही संघाच्या संघ नायकांनी यायचं नाणेफेकीसाठी. तसं काय धाव फलकार्ते आपण पाहू शकता 39 धावा. या संघाची देखील गोलंदाजी खूप चांगली. इथं मात्र 50 ते 55 धावा जरी झाल्या तरी मात्र सामना खूप आटाचा बघायला मिळू शकतो प्रेक्षकांना. पुन्हा एकदा गोलंदाजी मारकर रितेश. सायकल पण बाळ निगुकर.
हा चेंडू खोलू टप्प्यात चेंडू खोदून काढतो चेंडूला यावेळेला दोन क्षेत्राच्या मधून चेंडू सीमा पार जातोय बाळाच्या बॅट मधून सुरेख फटका बघायला चेंडू सीमा पार 4 धावा. थँक्यू जे मास्टर धावसक फलकात आपण पाहू शकता 43 धावा चेंडू बाकी या षटकातील अजूनही आपण बघतोय अजून एक चेंडू बाकी रिदेश तू बाळा निगुकर खूप चांगली फलंदाजी करतोय यावेळेला लोअर फुट चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात नाही चेंडू जोपर्यंत आपण बघतोय आपला चेंडू फीड होईल तर मात्र आपण बघितलं 1 धाव मिळते एकरी धावसंख्या वाढते धावसंख्या फलकात आपण पाहू शकता 4 षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावा. तर चला आगाचा संघात संघनायक आणि देसाई संघात संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय आगाचा संघात संघनायक आलेले आहेत देसाई संघात संघनायक यायचं नाणेफेकीसाठी तर गोलंदाजी मार्कवर आपण बघतो यावेळेला येतोय पुणे स्पिन आक्रमण अष्टपैलू खेळाडू आपण श्रीधर म्हात्रेला पाहू शकता अंतिम षटक घेऊन 44 धावा झाले धाव फलकावरती गडी बाद झाले तब्बल आपण विचार केला तर 4 गडी बाद झाले 30 धाव संगती तिसरा गडी बाद चौथा गडी सुद्धा 30 धाव संगती पार्टनरशिप 14 धावांची पार्टनरशिप झाले तर आपण म्हणले सूरज फौजदार आणि बाळ निगुकर मध्ये श्रीधर गोलंदाजी बारकवार यावेळेला खडगोलीकडून हा चेंडू लॉक केलाय प्रॉपर टाइम चेंडू सीमा बघा बाळा निगुकरला जीवदान दिलं टेस्टक्षक समीरने तो जीवदान आता मात्र महागात पडताना दिसतो धावसंख्या धावफरकावरती 50 कंप्लीट टाय होऊ दे संघासाठी 50 धाबा कुठल्या आहेत तर 4 गडी बाद झाले 30 या धावसंख्येवरती पण नंतर मात्र आक्रमक फलंदाजी करतोय इथं मात्र बाळा निगुकर जीवदानाचा फायदा घेतोय पुरेपूर. चला या लवकर कुमार नाणेफेकीसाठी श्रीधर गोलंदाजी मार्कवर राऊंड तिकडे मार्क होतोय हा चेंडू पुणेदार लॉक करतो चेंडूला चेंडू गेला डीपेक्षा रिझन मध्ये चेंडू फीड होईल इथं मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत 2 धावसंख्या वाढते दशक धाव फलकात आपण पाहू शकता 52 धावा. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना अगासन विपक्ष देसाई मध्ये सामना असणार आहे. मी पंकज पावसे यांना विनंती होत आपल्या शुभस्थानाने हा चेंडू पुणे ऑन साइडला चेंडू उभे ते स्क्वेअर लेगला फलंदाज बाद होतो इथं मात्र सिद्धेश कोणती चूक करत नाही श्रीधरला मिळणारी पहिली सफलता बाळा निगुकर बॅक टू पाहिले चंदनी पटावरी बसली स्नेहल नवरी राहुल भोईर घेसर यांना विनंती करतो या मंचावर आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. हिरामण म्हात्रे यांना विनंती करतो या मंचावर आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. राहुल भोईर घेसर देखील आगमन झाले त्यांच्या देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. हा चेंडू सीमा रेषे पार जाऊन लँड होतोय 6 धावांसाठी गुड शॉट लॉंग ऑन लॉंगच्या मधनं फलंदाज आपण बघतोय येता हेमंत म्हात्रेला आपण बघतो सूरज फौजदार नेता मात्र मोर्चा सांभाळलाय. चेंडू पुणे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न
चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. या षटकात आतापर्यंत विचार केला तर 14 धावा आल्या श्रीधरच्या. 2 षटकार आले आतापर्यंत. अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज होते. गडी सुद्धा बाद केले श्रीधरने आतापर्यंत 14 धावा देऊन. श्रीधर तू सूरज. चेंडू पुन्हा इथं शॉर्ट पिच चेंडू होता. अपील होतं इथं मात्र फलंदाज बाद होतं इथं मात्र. आपण इथं धावबाच्या स्वरूपात आणखीन एक विकेटचं पतन. षटक संपतंय. 5 षटक. झेंडा तो लावी लाल माझे एकवीरा आईचा एकवीरा आईचा झेंडा तो लावी लाल माझे एकवीरा आईचा. थँक्यू डीजे मास्टर. तर या दरम्यान आपण बघतोय हिरामन म्हात्रे यांचा देखील सत्कार केला जातो. मी संजय पावशेन शरद पावशेंना विनंती करतो आपल्या शुभासनाचा सत्कार करायचा आहे. हिरामन म्हात्रे यांचा सत्कार केला जात आहे. शरद पावशेंना विनंती करतो आपल्या शुभासनाचा सत्कार करायचा आहे. तसेच आपण बघतोय जबरदस्त व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावर आहेत. राहुल भोईर घेसर यांचा देखील सत्कार केला जातोय. राहुल भोईर यांचा देखील सत्कार केला जातोय. संजय पावशे यांना विनंती करतो आपल्या शरद पावशे यांना विनंती करतो आपल्या शुभासनाचा सत्कार करायचा आहे. हिरामन सत्कार केला जातोय व्यासपीठावर. आमचे नितीन काळेने आपण मामाचे सुपुत्र आहेत हिरामन म्हात्रे. तसेच राहुल भोईर यांचा देखील सत्कार केला जातोय. राहुल भोईर घेसर यांचा देखील सत्कार केला जातोय. तर आपण बघतोय 5 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या धाव फलकात 58 धाव पाहू शकता. 59 धावांचं लक्ष. आता मात्र गावदेवी खार्डी संघ कशा प्रकारे गोलंदाजी करतो की इथं मात्र गावदेवी सोनारपाडा संघ चांगली फलंदाजी करून हा सामना इथं जिंकतोय. सामना जे इथं सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा ऐकूया नितीन काळेने. तसेच डीजे मास्टर अतुल यांचा देखील इथं सत्कार करायचा. संजय पावशे यांना विनंती करतो आपण सत्कार करायचा आहे. आमचे डीजे ऑपरेटर अतुल देखील इथं सत्कार केला जातोय आयोजकांच्या माध्यमातून. खरं स्पर्धेचा अंतिम दिवस आहे त्यामुळे वेळ फार महत्वाचा आहे. आपण पाहतोय तसेच आपण बघतोय आमचे दुसरे सत्कार मूर्ती आहेत. आपण जितू पावशे यांचा देखील सत्कार केला जातो. संजय पावशे यांना विनंती करतो आपण सत्कार करायचा आहे. सलामीची जोडी आपण पाहू शकता यावेळेला. अमोल पाटीलला आपण पाहू शकता. समीर पाटीलला आपण पाहू शकता सलामीला. तसेच आपण बघितले तर जितू पावशे यांचा देखील इथे सत्कार करायचा. संजय पावशे यांना विनंती करतो आपण सत्कार करायचा आहे. तर सामना इथे सुरू होईल तेव्हा ऐकूया नितीन काळेंना. धन्यवाद बाळू पाटील. बाळाली गुगर पहिला चेंडू लो फुलटा चेंडू पार पहिला चौकार अमोल पाटीलच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूतील चौकाने आगाज करतोय फलंदाज अमोल पाटील. 59 धावांचं टार्गेट आहे जय गावदेवी सोनापाडा संघासमोर. यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका आईस्क्रीमच्या वर
पहिला षटकार अमोल पाटीलच्या बॅटमधनं. देऊन सजली लाल माझे एकवीरा आईचा एकवीरा आईचा ते झेंडा तो लावी लाल माझे एकवीरा आईचा एकवीरा आईचा तर धापलकर धावा लागल्यात त्या 10. पहिल्या चेंडूवरती चौका, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. स्वर्गीय दीपेश पावशे स्टँड मध्ये आपण बघतोय बळीवडील सर्व समर्थक सोनारपाडा संघाचे आहेत. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. गावदेवी चषक 2018 आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. थोडस क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल केला ते. 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. लक्ष 59 धावांचं आहे. सोनापाडा संघ एक खूप फॉर्मात असणारा संघ आहे. स्वर्गीय रतन बसपती चषकाचा चॅम्पियन संघ आहे. अजून एक अप्रतिम फटका डीपेश कव्हर रिझन मधनं. चेंडू सीमा पार अमोल पाटीलच्या बॅट मधनं येणारा धापलकर धावा लागतात त्या 14. 3 चेंडू मध्ये. यावेळेस मात्र मोठा फटका अमोल दणदणीत षटकार. तर 20 धावा धापलकर दिला. चांगली सुरुवात सोनारपाडा संघाकडनं. तर हर्षल पाटील यांचे आगमन झाले. हर्षद यायचे आमच्या व्यासपीठावर सोनारपाड्याचे. आपले आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सातत्याने पारितोषिक लावलं जातं सोनारपाडा संघावरती. हर्षद पाटील. तर रात्री आपण बघितलं नाईट स्पर्धेमध्ये रिया जयेश पाटील यांच्याने सुद्धा विकेट हॅट्रिकला 2000. रणजित म्हात्रे यांनी सुद्धा खूप सारं पारितोषिक लावलं होतं. मग आता कार्पेटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल धापलकर धावा लागतात त्या 21. 59 धावांचं पाठलाग असताना 5 चेंडू मध्ये 21 धावा कुठल्या आहेत. आणि प्रथम स्ट्राईक एंडला येतो. मात्र बाळूपडी रात्री नाईट स्पर्धेमध्ये एकही चेंडू न खेळता समीर धावचे झाले होते. आता मात्र स्ट्राईक एंडला येत आहेत बाळा निगुकर. राईट मोर द विकेट. यावेळेस आता समीरच्या बॅट मधनं मोठा फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं दणदणीत षटकार आणि शतक समाप्त होतोय. पहिल्या षटकात धावा येतात त्या तब्बल बाळा निगुकरच्या 27 धावा खर्च केल्या आहेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये येणारे 24 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे सोनारपाडा संघाला. षटकामध्ये सामना खुला केलाय. तब्बल 27 धाव कुठल्यात बाळा निगुकरच्या षटकामध्ये अमोल आणि समीरने. कारण की आपण बघतोय समीर पाटील षटकाने आपलं खातं उघडतोय. तर सरास क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचे खाडी संघ. आज आपण बघतोय समीर पाटील यांचे चिरंजीव सुद्धा आलेत. पियुष समीर पाटील सामना एन्जॉय करतायत खेळाडू कक्षामधनं. नक्कीच समीर पाटीलच्या बॅट मधनं पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. तर 32 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 4 षटकांमध्ये. 24 चेंडू आणि 32 धावांची गरज जय गावदेवी सोनारपाडा संघाला. प्रतिमा देसाई वर्सेस आगासन. देसाई संघ टॉस विने. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मात्र तिसऱ्या फेरीत दाखल झाला. नवापाडा संघ 2 सामने जिंकून. यातून जो संघ जिंकेल आणि पुढच्या सामन्यात जो संघ जिंकेल त्या 2 संघांमध्ये लगेच फाईट होईल. 5 षटकाचा सामना. तर दुसरा षटक होते गोलंदाज
धरम आलिमकर काटे मानवली यांकडनं पहिला चेंडू फक्त चेंडू दिशा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधनं पॉवर प्लेचा योग्य वापर अजून एक चौकार अमोल पाटीलच्या बॅट मधनं धावपल का धावा लागतात त्या 31-28 धावांची अजूनही गरज आहे यावेळेस मात्र दांडी बडा संघाला या जर जोरदार डावामध्ये अमोल पाटीलसाठी ज्याने 7 चेंडूमध्ये वैयक्तिक 25 धावा कुठल्यात आपल्या संघासाठी आणि संघाची धावसंख्या 31 नवीन फलंदाज सुमित येते मग विनोद बाळूपडे आपण विचार केला सोनारपाडा संघाचा तर नक्कीच बदल आज बघतो समीर पाटील आणि दत्त ठाकूर सलामीला येतात मात्र आज थोडासा बदल केलाय या संघामध्ये अमोलला सलामीला संधी दिली अमरला सुद्धा वनडाऊनला संधी मिळाली होती याच संघामध्ये मान्यता चषक मध्ये त्या संधीचा पुरेपूर सोनंही केलं अमरने संघ अडचणीत असताना भाल संघाविरुद्ध 7 षटकार 49 धावा कुठल्या त्यानंतर अंतिम सामन्यामध्ये 23 धावा कुठल्या आणि मॅच ऑफ द सिरीज बाईक आपल्या घरी घेऊन गेले खेळाडूंना संधी मिळणं खूप गरजेचं आहे चांगला फटका आलेला सुमितच्या बॅट मध्ये चेंडू सीमा चौकार धावसंख्या वाढते धावपळ धावा लागतात त्या 35-59 धावांचा पाठलाग करत असताना 35 धावा दुसरं षटक मार्गस्थ असताना 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या धरम नवदीत गोलंदाज यश मात्र मोठा फटका खेळायचा होता मात्र सिंगल शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये एकने धावसंख्या वाढेल धावपळ धावा लागल्यात त्या 36-59 धावांचा पाठलाग असा आतापर्यंत 36 धावा कुठल्यात अप्रतिम कामगिरी आपण बघतोय सोनारपाडा संघाच्या माध्यमातून बळू पडेल चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी दाखवली सातत्याने या सीझन मध्ये दरवर्षी सातत्याने चांगली कामगिरी दाखवत असतो सोनारपाडा संघ यावेळेस मात्र समीरच्या बॅट मधनं मोठा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावर दणदणीत षटकार समीरच्या बॅट मध्ये येणारा हा दुसरा षटकार सलग आणि संघाची धावसंख्या ती 42 लॉस ऑफ 1 एक गडी बाद 42 धावा धरम राईट मोर द विकेट यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका चेंडू या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान ही क्रिकेटपटूंची खान ही क्रिकेटपटूंची खान इथे क्रिकेट जीवती प्राण इथे क्रिकेट जीवती प्राण या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान तर 18 चेंडू आणि आता मात्र 17 धावांची गरज आहे 2 षटकात तब्बल 42 धावा कुठल्या आहेत काल खांबाळपाडा संघाने 2 षटकामध्ये 56 धावा कुठल्या होत्या क्वार्टर फायनल मध्ये 4 षटकांच्या सामन्यामध्ये इथे मात्र सोनारपाडा संघाने 42 धावा नवीन फलंदाज अमर ठाकूर मैदानाच्या आतमध्ये येतोय 18 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे बाळू पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विशाल म्हात्रे येत आहेत बाळू पाटील आपण बघतोय सामना पूर्णपणे खुला केलाय तो म्हणजे फलंदाजी करत असताना सोनारपाडा संघाने अमर ठाकूर येत आहेत
अमर ठाकूर बद्दल बोलायचं झालं बाळू पाटील तर यावर्षी हा खेळाडू खेळणार सुद्धा नव्हता अमर ठाकूर, कारण आपण पोजिंगला सुद्धा ते उतरले होते. मात्र शील इथे एक स्पर्धा आली आणि तिथे सामना झाला सोनारपाडा खार्डी. त्यावेळी मात्र अमरला बरेचसे रिक्वेस्ट केली आणि त्यांनी मनात घेतलं की मी खेळतोय आणि तिथून सुरुवात केली अमरने आणि त्यानंतर म्हणजे सातत्याने खेळत राहिला संघामध्ये आणि बऱ्याचशा मॅन ऑफ द सिरीज त्याने पटकावल्या. 2 LED TV शिडून चषक, त्यानंतर नागाव चषक, त्यानंतर नाईट स्पर्धा झाली रंजन, तिथे त्याला कूलर मिळाली. असे बरेचसे किताब त्यांनी पटकवलेत. मात्र 2 चेंडू डॉट जात आहेत बॅक टू बॅक. 16 चेंडू शिल्लक, 17 धावांची गरज आहे. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता अमरचा. सोळा चेंडू शिल्लक, 17 धावांची गरज आहे. विशाल म्हात्रे सारखा चांगला गोलंदाज आहे त्यांच्या समोर. विशाल यावेळी मात्र फुल टॉस चेंडू, मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकदा पूर्ण होते, एकाच धावेत समाधान मानावं लागतं. 16 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 15. 43 धावा झालेत. विशालने 3 चेंडू फेकले, एकच धाव दिली. 15 चेंडू 16 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज सुमित. सुमित पाटील स्ट्राईक एंडला. डावखेळाचा फलंदाज सुमित पाटील. रितेश पाटील नवोदित खेळाडू आपण बघतोय या संघामध्ये सातत्याने चांगली कामगिरी दाखवली रितेशने. आवर्जून नाव गेलं रितेशचं. मात्र गती परिवर्तन बघा. तर याच षटकाचा विचार केला बाळूवाडीला, तर 4 चेंडू फेकलेत, एकच धाव खर्च केले. 14 चेंडू शिल्लक आहे. 16 धावांची अजूनही गरज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज सुमित पाटील. पहिल्या फेरीतील तिसरा सामना. यावेळेस मात्र सुमितच्या बॅट मधनं मोठा तर 10 धावांची अजूनही गरज आहे 13 चेंडू मध्ये. भाऊ प्रीमियर कॉलेजच्या मैदानात सुद्धा टॉप 4 मध्ये पोहोचलाय सोनापाडा संघ. सातत्याने बाळू, मी खूप दिवसांतर बघितलं की पहिल्या फेरीत हा संघ पराभूत झाला नाईट स्पर्धेमध्ये टायगर चषक मध्ये. सातत्याने 2 सेमी फायनल फायनल पर्यंत मजल मारलीच या संघाने. यावेळेस मात्र एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. सुमित बाद होते. आता मात्र 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. मोठे गावाचा निलेश मात्रे दोन्ही बाजूनी खेळतय छान. चलतस भोयर ऑलराऊंडर खेळाडू आपला फार गुणवान. योगीश पाटील सोनारपाड्याचा, खंबाळपाड्याचा जितू शेलार, पिंट्या जोशी नवा पाड्याचा गोलंदाजाचे कर्दनकार. क्रिकेटपटूंची कान ही क्रिकेटपटूंची कान. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. 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 अनंत पाटील काटे गावाचा सचिन उंबालेचा कर्ण. ठाण्याचा आहे ठाण्या वाघ, प्रमोद म्हात्रे रुबाबदार. तर 12 चेंडू 10 धावांची गरज आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 4थं षटक गोलंदाज केतन म्हात्रे. भाऊ कालच्या दिवसात चांगली कामगिरी दाखवली टायगर चषक मध्ये. केतन म्हात्रेने 2 सामन्यामध्ये 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला. आजते संघ विरुद्ध आणि भोपर संघ विरुद्ध. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. सेकंड फलंदाज अमर ठाकूर. 9 सेकंडला फलंदाज सिद्धेश पाटील.
सिद्धेश आणि रिद्धेश असे दोन खेळाडू आपण बघतोय या संघामध्ये. यावेळेस मात्र भाव नाचो 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 सारे क्रिकेट वाली बीट पे, क्रिकेट वाली बीट पे. धन्यवाद. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. 198 देशात ही स्पर्धा पोहोचवली जाते. एक अप्रतिम वाहिनी आपण बघतोय जीटीसी. 2016 या जीटीसी स्थापना झाली होती वळू महेश वेले यांच्या घरी. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू होता. वाईट चेंडू रमेश म्हात्रे पंचांच्या मुळे 3 धावांची अजूनही गरज आहे. तर देसाई आणि आगसन दोन्ही संघाने सज्ज राहायचे. देसाई संघ टॉस विने. सोमेश्वर पाटील उर्फ जॉन्टी रोड्स एक चांगला क्षेत्ररक्षक आणि चेंडू जय गावडे. गेंद आई बल्ला घुमा, गेंद आई बल्ला घुमा. मारा छक्का